तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या सत्रात मी अनुजा अंबादास सोनटक्के शाखा सिडको सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षक प्रमिला अव्वाळे मॅडम, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या हेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या आपल्या प्रशिक्षक प्रमिला अव्वाळे मॅडम सूर्य नमस्कार महत्व व आवश्यकता या विषयावर आपले प्रशिक्षण घेणार आहेत. मी त्यांचा परिचय करून देऊ इच्छिते. योग शिक्षिका प्रमिला पुंडलिकराव अव्वाळे यांनी अनेक लोकांना तसेच हजारो पेशंटला योग करण्यासाठी या प्रोत्साहित करत आहेत. मॅडमचे शिक्षण MA BEd, MA योगशास्त्र, MA संगीत, MA समाजशास्त्र असे आहे. तसेच मॅडम BEd कॉलेज, MP लॉ कॉलेज येथे योग प्राध्यापक म्हणून योगा क्लासही घेतात. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत जुलै 2020 पासून कोविड योद्ध्यांसाठी योगाही घेत आहेत. तसेच नॅशनल इंटरनॅशनल योगा कॉम्पिटिशनही मॅडमनी खेळलेल्या आहेत. 2005 पासून पतंजली योग समितीमध्ये कार्यरत आहेत व पतंजली युवती प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. मॅडमनी योग रेफरी एक्झाम पास केलेली आहे. तसेच इंटरनॅशनल नॅशनल योगा प्लेयर साठी मॅडम योगा क्लास घेतात. गेल्या 10 वर्षापासून मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात योगा कोच म्हणून कार्यरत आहेत. मॅडम आपले खूप खूप स्वागत. मी बँकेचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दत्ताजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा. तर देवगिरी बँकेने सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या प्रेरणेतून आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उत्तम आरोग्य ही माणसाची सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपली बँक समाजाच्या आर्थिक आरोग्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर सर्व कर्मचारी, ग्राहक वर्ग, इष्ट मित्र या सर्वांच्या सुदृढ शरीर आणि मनासाठी सत्र आयोजित केले जाते. शालेय जीवनापासून मला व्यायामाची आवड आहे आणि वाढत्या वयाबरोबर ती वृद्धिगत झालेली आहे. वेळेअभावी कधी व्यायाम करणं होत नव्हतं, परंतु आता कटाक्षाने वेळ काढून मी व्यायाम करतो. आपले आरोग्य हे आपल्या हातात आहे. आपण आपले चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे मला वाटते. आरोग्यम धनसंपदा हे सत्र आपल्या सर्वांना या गोष्टीची प्रेरणा देण्यासाठी सुरू केले आहे. तज्ञांचा योग्य मार्गदर्शनानुसार आपण व्यायाम व प्राणायाम केल्यास त्याचा फायदा निश्चितच होतो. आजपर्यंत अनेक तज्ञ प्रशिक्षणाने या सत्रात मौलिक मार्गदर्शन केले आहे. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे 40हून अधिक सत्र होऊन गेले आहेत आणि या पुढेही सुरू राहतील ही सदिच्छा व्यक्त करतो. आज आपल्या सोबत उपस्थित प्रशिक्षिका अव्वाळे मॅडम यांचे मी स्वागत करतो. आपण सर्वांनी या प्रशिक्षणाचा लाभ द्यावा आणि उत्तम आरोग्यासाठी आपण प्रयत्न करून आपल्या निरोगी आनंदी जीवन लाभावे ही सदिच्छा व्यक्त करतो. सूर्यनमस्काराचं महत्व काय आहे हे आपल्याला माहितच आहे. पूर्ण शरीराला व्यायाम देणारा हा व्यायाम प्रकार. सूर्यनमस्कार हे रोज करणं खूप गरजेचं आहे. जसं सूर्य आपल्याला ऊर्जा देत असतो, सूर्य उगवल्यानंतर जी ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते ती ऊर्जा आपल्याला सूर्यनमस्कारातून आपल्याला फायद्याची ठरते. आपण रोज 14 सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे. 7 आसनांची साखळी आहे ती आपल्याला खूप महत्वाची आहे. कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला 1 तास आपण योगासाठी आपण देऊ शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला सूर्यनमस्कार हे आपण कमीत कमी 5 मिनिटांमध्ये आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास स्वतःसाठी करू शकतो. आणि त्या 7 आसनांचा जो क्रम आहे त्यानुसार जर आपण नियमित सूर्यनमस्कार जर केले तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळणार.
आताच्या माध्यमाच्या वैविध्य म्हणून आपण सूर्यनमस्काराकडे पाहू. आता योग साधनेत प्रगती करायची जर असेल, आपल्याला योग साधनांमध्ये प्रगती करण्याची दृष्टीने सूर्यनमस्कार हे सर्वात महत्वाचे आहे. तर यातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुद्धा आपल्याला लाभले जाते. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम म्हणून बघितला जातो. शरीराची कार्यक्षमता वाढण्यासाठी सूर्यनमस्कार सर्वात फायद्याचे ठरतात. यामुळे आपल्या शरीराची क्षमता वाढण्यास मदत होते व प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. जर आपण रोज सूर्यनमस्कार करण्याचा वेग जर वाढला, त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळायला लागतात. तर साधारणपणे आपण जर रोज 25 ते 30 सूर्यनमस्कार जर काढले तर त्याचा उत्तम लाभ आपल्या आरोग्याला मिळतो. विशेषतः आपल्या श्वसन क्षमतेवर त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्या हृदयाची क्षमता वाढायलाही मदत होते आणि आपल्या शरीराचे स्नायू बळकट व्हायला सुद्धा मदत होते. सूर्य जर नसेल तर काय आपल्याला ह्या पृथ्वी तलावर हीच गोष्ट आपल्याला दिसणार नाही किंवा आपल्याला अन्न ते सुद्धा मिळणार नाही. व सूर्याचे आपल्याला आभार जर मानायचे असेल तर रोज सगळ्यांनी सूर्यनमस्कार काढणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मंत्रांची आणि श्वसनाची जर जोड तर सूर्यनमस्कार हे खूप चांगल्या प्रकारे केले जातात आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या श्वसन तंत्रावर खूप चांगल्या प्रकारे होतो. जर वेगाच्या गतीमध्ये जर सूर्यनमस्कार जर आपण केले तर त्याची क्षमता ही आपल्याला आपण एका म्हणजे 10 मिनिटांमध्ये कमीत कमी 25 ते 30 सूर्यनमस्कार काढायला आपल्याला मदत होते. मग याचा लाभ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीरावर होतो. प्रत्येक 12 मिनिटांचा हा टप्पा याच्यामध्ये सांगितलेला आहे. सूर्यनमस्काराची सवय जर आपण आपल्या शरीराला जर लावून कमीत कमी 6 ते 7 मिनिटांमध्ये आपण सूर्यनमस्कार म्हणू शकतो. आपल्या शरीराच्या किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास करायचा. सुरुवातीला आपण 2 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करणार आहोत आणि हळूहळू याचा सराव करत आपण 25 ते 30 सूर्यनमस्कार रोजच्या जीवनामध्ये जर आपण काढले तर आपलं आरोग्य नक्कीच उत्तम राहणार आहे आणि सूर्यासारखं तेज आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल. काही योगप्रेमी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आजही 108 सूर्यनमस्कार सलगपणे करू शकतो. जर आपल्या शरीराची क्षमतेची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर आपण 25 सूर्यनमस्कार रोज काढणं गरजेचं. आता यामध्ये आपल्या ब्लड प्रेशर, हृदयविकार, दमा किंवा अनेक आजार असलेल्यांनी आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार काढायचे. त्यांनी याच्यामध्ये काही गडबड करत आपल्याला सूर्यनमस्कार काढायचे नाही किंवा अतिरिक्त ताण घेत आपल्याला सूर्यनमस्कार हे काढायचे नाही. अतिरिक्त ताण घेऊन जर आपण सूर्यनमस्कार काढले तर आपल्या शरीराला व्याधी होण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कार केल्यानंतर जास्तीत जास्त जर आपण सूर्यनमस्कार केले आणि त्यानंतर आपल्याला थकवा जाणवला तर आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे. शवासन केल्यानंतर आपल्या शरीरावर जो आलेला ताण आहे तो करण्यासाठी आपल्याला शवासन सर्वात महत्वाचं आसन आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. हा सूर्य जर नसेल तर आपल्याला त्याच प्रकारच्या गोष्टी आपण करू शकणार नाही. या पृथ्वी तलावर काही गोष्टी शिल्लक राहणार. मग ह्या सूर्यनमस्काराचे धन्यवाद आपल्याला खूप करणं गरजेचं आहे. आता योग अभ्यासाच्या सुरुवातीला थोड्याशा पूर्व हालचाली आणि नंतर सूर्यनमस्काराचा जर अभ्यास केला तर आपण आपल्या आसनांमध्ये प्रगती साधू शकतो. मग आसनांची क्षमता वाढायला सुद्धा मदत होते. आपल्या शरीराची लवचिकता वाढायला मदत होते. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हायला मदत होते. आपला आत्मविश्वास प्रगत राहायला सुद्धा मदत होते. सूर्यनमस्कार आसन पद्धतीने केल्यास त्याची वैविध्यता निर्माण व्हायला सुद्धा आपल्याला
फायदा. आसन पद्धतीने सूर्यनमस्कार करताना आसनाची मूलभूत तत्वे आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये हालचाल, मसंत आणि सावकाश श्वसन यावर आपल्याला सजग होऊन आपल्याला सूर्यनमस्कार काढणं आवश्यक आहे. 5 मिनिटं जर आपण सूर्यनमस्कार करायचा असल्या प्रत्येक अवस्थेत आपल्याला सर्वसाधारणपणे सेकंदाचा कालावधी देणं गरजेचं आहे. जर त्या स्थितीचा कालावधी पूर्ण झाला की पुढच्या अवस्थेमध्ये जायचं असेल तर पुन्हा आपल्याला त्या स्थितीमध्ये यायची काय आवश्यकता नाही. मग आता एकाच हालचाली दुसऱ्या आसनामध्ये जाण्यासाठी आपल्याला आपला काय वेळ लागतो. त्यामुळे जास्त ताण वाटत असेल तर क्रमांक 5 अष्टांग आसनाच्या स्थितीमध्ये आपण 1 मिनिटांपर्यंत विश्रांती घ्यायची आणि नंतर पुन्हा आपल्या अवस्थेमध्ये सूर्यनमस्काराच्या स्थितीमध्ये यायला मदत होते. आता शरीर पूर्ण जमिनीवर असल्याने काय होतं, मध्ये आणि ताण आलेला असतो तो कमी व्हायला मदत होतो आणि विश्रांती मिळते. सूर्यनमस्कार हा एक असा व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक स्नायूंची एक्सरसाइज केली. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा मिळून तयार केलेला एक आसन क्रम आहे. हे आसन करणाऱ्यांना कार्डिओव्हास्क्युलर ही स्वस्थ राहायला मदत होते आणि शरीरात हा रक्तसंचार चांगला होण्यास मदत होते. सूर्यनमस्कारामुळे काय काय होतं, आपल्या शरीरावर अधिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे शरीरातील डिटॉक्स करायला आपल्याला याचा फायदा होतो. आता काही माहितीनुसार सूर्यनमस्कार 12 आसनांचा क्रम आहे. आता सूर्यनमस्कार हे सकाळी जर केले, सूर्य उगवण्याच्या अगोदर जर आपण केले तर त्याचा फायदा आपल्याला तर सूर्यामुळे ह्या पृथ्वीसाठी एक जीवन स्त्रोत सांगितलेला आहे. सूर्यनमस्कार आपण जे खातो किंवा श्वास घेतो ते या सूर्याच्या प्रकाशामुळेच आपल्याला मिळतं आणि आपण जेव्हा हे सूर्यनमस्कार जर केले तर आपलं शरीर सुद्धा दृढ व्हायला मदत होते. सूर्यनमस्कारामुळे शारीरिक तंत्रांसाठी एक संपूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये सांगितलेला आहे. यासाठी कुठल्याही उपकरणाची आपल्याला इथे काय पडत नाही, गरज पडत नाही, आवश्यकता भासत नाही. आपण सूर्यनमस्कार हा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. की कमी जागेमध्ये आपण सूर्यनमस्कार काढायला आपल्याला जागेची आवश्यकता जास्त भासत नाही. सूर्यनमस्कार आपल्या शरीरातील अशा प्रकारची निर्मिती करते की आपल्या भौतिक चक्र म्हणजे आपल्या शरीरात असलेल्या ज्या चक्रांचा याचा ताळमेळ साधला जातो. सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा सुधार व्हायला होतो. मानसिक आणि शारीरिक अधिक आपली कार्यक्षमता त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढायला मदत होते. सूर्यनमस्कार अनेक प्रकारच्या व्याधी सुद्धा बऱ्या व्हायला मदत. सूर्यनमस्कार हा असा एक व्यायाम प्रकार आहे त्यामुळे सर्वात श्रेष्ठ व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा किंवा न करा, जर आपण दिवसभरात जर सकाळ किंवा संध्याकाळी जर सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज भासत नाही. आता सूर्यनमस्कारामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये, सूर्यनमस्कारामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढायला, आपल्या शरीराच्या प्रत्येक स्नायूंची लवचिकता वाढण्यामुळे आपल्याला आसन करण्यासाठी या गोष्टीचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो. नंतर आपण वजन कमी करण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार हे सर्वात फायद्याचे ठरतात.
शारीरिक निद्रा सुद्धा या सूर्यनमस्कारामुळे आपल्या शारीरिक निद्रेमध्ये सुद्धा आपण त्याचा लाभ घ्यायला मदत होते. आता कोणाची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर सूर्यनमस्कार नियमित जर केले तर त्यामुळे आपली पचनक्रिया ही सुधारायला मदत होते. आपल्या हाडांची क्षमता वाढण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्काराचा फायदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतो. अधिक ताण कामाचा किंवा अनेक गोष्टींचा ताण जर आपल्याला जाणवत असेल तर सूर्यनमस्कार जर काढले तर त्यामुळे आपले जो ताण अतिरिक्त ताण आलेला असतो कमी व्हायला मदत होते. अनेक प्रकारच्या व्याधी आपल्या शरीरावर जडत असतात. आता त्या कशामुळे जडतात? जे व्यक्ती सूर्य उगवल्यानंतर उठतात त्यांना अनेक व्याधी जडायला सुरुवात होते. पूर्वीच्या काळी सूर्य उगवण्याच्या आधी पूर्वीचे लोक चारला सुटले कारण त्यांना खूप लांबपर्यंत काय करावं लागतं? चालत जावं लागतं. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गाड्या वगैरे आपल्याला मिळालेल्या आहेत. पण पूर्वीच्या काळी पायी चालत जाऊन त्यांना त्यांच्या शेतावर कामाला जावं लागतं. त्यावेळेस ती काय करायची? सकाळी त्यांची दिनचर्येची सुरुवात करत असत आणि सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघत. पण आजची परिस्थिती अशी झाली की त्या सूर्यालाच वाट बघावं लागते की अरे माणसा कधी जागा होईल. अशी परिस्थिती आजच्या जीवनामध्ये झाली. पण आता हळूहळू याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे. पायी आणि तग या प्रकारचे जे व्याधी असतात त्या सुद्धा आपल्याला सूर्यनमस्काराला अनिद्रा सुद्धा ज्यांना झोप येत नाही, कामाचा अतिरिक्त ताण आलेला आहे, अनेक गोष्टींचा ताण जीवनामध्ये मनुष्य मात्रांवर असतो. तर तो दूर करण्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कार ही सर्वात महत्वाचा व्यायाम आहे. ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं व्हायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक नस नाड्या पर्यंत ऑक्सिजन पोहोचू जातो. आणि महिलांसाठी तर सूर्यनमस्कार हे सर्वात मोठं वरदानच आहे. महिलांनी जर सूर्यनमस्कार जर काढले तर त्यांच्या अनेक व्याधी दूर व्हायला सुद्धा मदत. आपल्या शरीराची सुंदरता जर वाढवायची असेल तर आपल्याला सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कारामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. असा हा सूर्यनमस्काराचा व्यायाम प्रकार जर आपल्या जीवनामध्ये जर केला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. आता पूर्वीच्या काळी रामदास जे त्यांनी ते स्वतः सूर्यनमस्कार एका वेळी 1000 काढून त्यामुळे आपलं आरोग्य आपल्या हातात आणि आता सूर्यनमस्कार कोणी करायचे? सूर्यनमस्कार अशा व्यक्तींनी करायचे नाही की त्यांना हर्नियाचा त्रास आहे, उच्च रक्तचाप असणाऱ्यांनी सूर्यनमस्कार करायचे नाही किंवा गर्भवती मातांनी सूर्यनमस्कार करायचे. 3 महिन्यांपर्यंत गर्भवती माता सूर्यनमस्कार करू शकतात पण त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करायचे नाही हे लक्षात ठेवायचं. आता पाठीचा जर त्रास अधिक असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा सूर्यनमस्कार करू नये. ते आपण खुर्चीवर बसून थोड्याशा काही स्टेप आहेत सूर्यनमस्काराच्या त्या करू शकतात पण बाकीच्या ज्या स्टेप आहेत त्या करू नये. या प्रकारे आपण सूर्यनमस्काराचा अभ्यास खूप छान प्रकारे आपल्या जीवनामध्ये पाहू शकतो. म्हणजे त्याचं महत्व किती आहे. सूर्यासारखं तेज जर आपल्या शरीरामध्ये आपल्याला निर्माण करायचं असेल, सूर्यासारखी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण करायची असते तर प्रत्येकाने सूर्यनमस्कार कमीत कमी 2 परत आपले 12 सूर्यनमस्कार कमीत कमी 5 मिनिटांमध्ये होऊ शकतात. आता आपल्याला कामाचा लोड आलाय किंवा आपल्याला लवकर आपल्याला आपल्या ऑफिसला जायचंय किंवा कामाच्या ठिकाणी जायचंय तर आपल्याला वेळ नाही योग करण्यासाठी, प्राणायाम करण्यासाठी. तर आपण फक्त जर 12 सूर्यनमस्कार जर काढले तर 5 मिनिटांच्या कालावधी लागतो. 12 सूर्यनमस्कार जर काढले तर आपल्याला पूर्ण ऊर्जा आपल्याला शरीरामध्ये निर्माण होते आणि आपला सुंदर आणि छान प्रकारे आपल्या कामामध्ये सुद्धा आपली कार्यक्षमता वाढणार आहे
आणि आपला दिवस एकदम प्रसन्न चित्त असा जाणार आहे. सूर्यनमस्कार आसन पद्धतीने सूर्यनमस्कार घातल्याने त्या अनेक अवस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळणार होतो. पहिल्या उत्थासनाची अवस्था उभे राहून मागे वाकण्याची आहे. त्यामुळे पायापासून वर पूर्ण शरीर उभे ताणले जाते. अशा अनेक प्रकार आपण सूर्यनमस्कार कशा प्रकारे केले पाहिजे हे थोडस मी मला माहिती सांगते. त्यामुळे पायापासून वर पूर्ण शरीर काय होतं पुढे ताणलं जातं. मग क्रमांक 2 ची अवस्था. क्रमांक 2 ची अवस्थामध्ये जानुपालासन या पोटाची पूर्ण घडी होते. समोर वाकल्यानंतर पोटाची घडी झाल्यानंतर पोटावर दाब येतो. क्रमांक 3 ची अवस्था अर्धभुजंगासन. भुजंगासन अवस्थेमध्ये पाठीच्या मागील बाजूस काय होते दाब येते आणि त्याला एक कमानीसारखी आपल्या शरीराची अवस्था होते आणि पोटावर ताण येतो. नंतरची अवस्था याच्यामध्ये सांगितली आहे क्रमांक 4 ची अवस्था. याच्यामध्ये ताठ तिरपी अवस्था. ताठ तिरपी अवस्थेमध्ये डोकं, पाठ, कंबर आणि पाय हे एका रेषेमध्ये असते. हात आणि पायांच्या फिंगरवर आणि समोर हातांच्या तळव्यांवर आपल्या शरीराचा भार ठेवलेला असतो. पाठीच्या मागील बाजूस कमान झाल्यानंतर क्रमांक 4 ची अवस्था झाली. शरीराची पायांची तवडे व हातावर पेले अशा अवस्थेमध्ये आपलं शरीर सांभाळायचे. नंतर 5 ची स्थिती अष्टांग स्थिती. अष्टांग स्थितीमध्ये आपल्या शरीराचे 8 अंग जमिनीवर टेकलेले असतात. त्यामध्ये डोकं, दोन्ही हातांचे तळवे, छाती, गुडघे, पायांचे बोटे याप्रमाणे आपल्या शरीराचे 8 अंग जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये असतात. अष्टांगासनामध्ये पाठीचा कणा विशिष्ट अवस्थेमध्ये आणला जातो. तसेच या अवस्थेत शरीराला थोडी विश्रांती मिळते. त्या 6व्या अवस्थेमध्ये ही आहे भुजंगासन. या अवस्थेमध्ये शरीराच्या मागील बाजूस कमान होते आणि शरीराचा पुढचा भाग हा काय होतो ताणवला जातो. त्याच्यामध्ये गळ्यापासून ते पोटापर्यंत जो ताण जाणवतो तिथे आपल्याला सजगता निर्माण करायची. नंतरची अवस्था येते 7व्या अवस्थेमध्ये पर्वतासन. पर्वतासन स्थितीमध्ये आपल्याला ज्या स्थितीमध्ये आपल्या भुजंगासन स्थिती आहे त्याच्यामध्ये काय करायचं डोकं खाली नेल्यानंतर आपल्याला कमरेला अधिक वर न्यायचं. कमरेला वर नेल्यानंतर आपले शोल्डर, पाठ, डोकं हे जमिनीकडे प्रेस करत आणि पाठीमागे पायांचे तळवे टाचेपर्यंत पूर्ण जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. ही अवस्था येते पर्वतासनाची. पोटाचे स्नायू याच्यामध्ये काय होतात शिथिल व्हायला मदत होते. याप्रमाणे या अवस्थेमध्ये गेल्यानंतर जमिनीकडे आपल्या डोक्याचा भाग गेल्यावर एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला मदत होते आणि याच्यावर अधिक आपल्या पोटऱ्यांवर पायांवर जो ताण जाणवतो ते स्नायू आपल्याला लवचिक व्हायला मदत होते. यामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढून परत आपल्याला कोणत्या स्थितीमध्ये यायचंय 3 ची स्थिती म्हणजे अर्धहलासनाची अर्धभुजंगासनाची. अर्धभुजंगासनामध्ये आल्यानंतर पुन्हा आपली 2च्या स्थितीमध्ये आपल्याला वापस यायचंय जानुपालासन म्हणजे पादहस्तासन. या पादहस्तासनामध्ये आपलं कपाळ घुटण्याला टेकवण्याचा प्रयत्न. ज्यांना पाठीचा मणक्यांचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचं नाहीये, थोड्याशा अंतरावर झुकायचंय. पण ज्यांना तुम्हाला पाठीचा मणक्यांचा त्रास असेल अवस्थेपर्यंत जाण्याचा सराव करणं गरजेचं आहे. मग नंतर पुन्हा नमस्कारासन. नंतर श्वास घे, पुन्हा आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये यायचं. या प्रकारे आपण सूर्यनमस्काराचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्याची आवश्यकता किती महत्वाची आहे आपण
याच्यावर बघितलंय आणि खूप सुंदर असा हा व्यायाम प्रकार आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आणि वयाच्या म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हा व्यायाम प्रकार सगळेजण करू शकतात. फक्त काही व्याधी जर असतील तर त्यांनी आपली क्षमतेनुसार ह्या आसन प्रकार करायचे. बाकी सर्वजण जर सूर्यनमस्कार जर काढले तर त्यांचं आरोग्य नक्कीच हे खूप चांगल्या प्रकारे राहणार आहे. या प्रकारे आपण सूर्यनमस्कार का आवश्यक आहे त्याचा आपण आज आपल्या आजच्या या आरोग्यम जनसंपदामध्ये आपण बघितलंय. या प्रकारे सूर्यनमस्कार हे सर्वजण नियमित करतीलच अशी मी आशा बाळगते. आणि आपण 1 मिनिटांसाठी आपण आता ब्रेक घेणार आहोत. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. सुरुवातीला सूर्यनमस्कार काढून टाकते आणि त्यानुसार मग सगळ्यांनी आपले सूर्यनमस्कार काढायचे. सूर्यनमस्कार करत असताना दोन्ही पाय पुढे घ्या. नमस्कार करण्यासाठी
सुरुवातीला त्यांनी काय केले? Seven. No. Three. Four. Five. Six. Six. Seven. Eight. Nine. Three. No. Five.
7, 8, 9, 10. 4, 21, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 2, 3, down, 4, let's take it down, 5, 6, 7, 8, up to 9, 10, 4, 5, 6, 7, 9, 1, 5, 6, 7, 8, 9, 6, 4, 5, 7, 8, 9, down lagi. Six, seven, eight, nine,
नमस्काराचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समाधान करायचं. पाठीला तुटलेल्या पाठीमध्ये पूर्ण विश्रांती आपल्याला घ्यायची आहे. पूर्ण विश्रांती मन शांत, पूर्ण बघितलं मन शांत शरीर सूर्यनमस्कार आपण उजवी बाजू कुठल्याही प्रकारचा ताण आपल्या पूर्ण विश्रांती घेत आपल्याला शवासनाचा दोन मिनिटांसाठी आपल्याला संपूर्ण नाही पूर्ण पूर्ण मनावर शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण आपल्याला घ्यायचा विश्रांती आपल्याला घ्यायची. पूर्ण विराम मनावर
विश्रांती. या प्रकारे आणि त्याचा लाभ आपण आपल्या आयुष्यात तेज, ऊब, ज्ञान, आत्मबळ आणि त्याचा अभ्यास आपण नेहमी धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.